विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज राजमाता जिजाऊ माते की छत्रपती शिवाजी महाराज की शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ आईसाहेब त्या ठिकाणी राहू लागल्या. शिवाई देवीचा कृपा प्रसाद प्रसन्न वातावरण अशा शिवनेरी किल्ल्यावर होतं महाराज. पण त्याच शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ होत्या त्या मात्र चिंताक्रांत अवस्थेत होत्या. कारण समोर घडणारी परिस्थिती त्या बघत होत्या. आणि अशाच परिस्थितीमध्ये अशाच काळामध्ये एक घटना घडली महाराज. कोणती घटना? तर जिजाऊंची छोटी जाऊबाई नाशिकला पंचवटीमध्ये स्नान करत असताना महबत खानाने तिला उचलून नेलं महाराज. ज्या वेळेला तिचं अपहरण झालं तिला उचलून नेलं. पंचवटीला सीतामातेची आठवण झाली. त्रेतायुगामध्ये सीतामातेचं सुद्धा रावणाने अशाच प्रकारे हरण केलं होतं. पंचवटीला नाशिकला सीतामातेची आठवण झाली. पण त्यावेळेला जटायू सारखा गिधाड होता की ज्याने आपल्या प्राणांची आहुती सीतामातेला वाचवण्याकरता दिली होती. परंतु आता या कलियुगामध्ये कोण वाचवणार स्त्रियांना? कोण त्यांची आबरू वाचवणार? अहो विचार करा, राजघराण्यातील स्त्रियांची जर अशी अवस्था आहे तर जनसामान्यांच्या स्त्रियांची काय अवस्था होत असेल? त्यांनी कुणाकडे मागायचा न्याय? त्यांनी कुणाला शरण जायचं? त्यांनी कुणाला सांगायचं आपलं दुःख? अशी परिस्थिती. आणि ही घटना ज्यावेळी जिजाऊंच्या कानावर पडली ना त्यावेळी जिजाऊ विचार करू लागल्या अहो हा मराठा सामान्य नाही. या मराठ्यांचं वर्णन करताना म्हटलंय मराठा 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 म्हणजे नक्की कोण? जो मरा पर पीछे न हटा वो मराठा. मरेन पण मागे हटणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, त्याला मराठा म्हणतात. मराठ्याचा पहिला विवाह होतो तो म्हणजे तलवारीशी आणि नंतर वधूशी होतो. आणि अशा या भूमीमध्ये अशा मराठ्यांच्या भूमीमध्ये अशा प्रकारे अन्याय अत्याचारांचा कहर माजलेला आहे. स्त्रीची अब्रू अशी वेशीवर टांगण्यात आलेली आहे. दिवसा ढवळ्या अन्याय अत्याचार वाढत चाललेला आहे. ही संस्कृती म्हणजे मातृवत परदारेषु, म्हणजेच परस्त्री माते समान जाण अशी असणारी ही संस्कृती. आणि या संस्कृतीमध्ये या भूमीमध्ये असा स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होता. या सगळ्या घटना जिजाऊंच्या काना मनातून हृदयातून गर्भातील बालकावर परिणाम करत होत्या. जिजाऊंचं चिंतन वाढत चाललं होतं. किती काळ किती वेळ हे मराठ्यांचं रक्त बादशहासाठी सांडत राहील आणि लढत राहील? ही परिस्थिती कधी बदलणार? ही परिस्थिती कधी बदलणार याचा विचार जिजाऊ त्या ठिकाणी करू लागल्या. जिजाऊंचं हृदय धडकत होतं ते केवळ आणि केवळ देश देव धर्माच्या रक्षणाकरता त्यांच्या काळजीपोटी. जिजाऊ चिंतन करत होत्या श्रीकृष्णाच्या शिष्टाईचं, चंद्रगुप्त मौर्य चाणक्य यांच्या कूटनीतीचं. आणि अशा सगळ्या विचारांचा परिणाम त्या गर्भातील बालकाच्या अंग प्रत्यंगावर होत होता. गर्भा अवस्थेत माऊली ती माता जे चिंतन करते ना त्या चिंतनाचा परिणाम त्या गर्भावर होत असतो बरं का. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये बालक जन्माला आल्यानंतर संस्कार नाही आहे. बालक जन्माच्या अगोदर म्हणजे गर्भात वाढत असताना संस्कार आहे. जसे तुम्ही संस्कार कराल तसा तो गर्भ वाढेल. रामायण महाभारतचं चिंतन भगवद्गीता तिने ऐकली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जिजाऊंचं सात्विक चिंतन होतं महाराज. राम कृष्ण यांची नीती यांच्या लीला त्या ऐकत होत्या, श्रवण करत होत्या. पण त्याचबरोबर जो अन्याय घडत होता त्या घटना सुद्धा त्यांच्या काना मनावर आणि गर्भावर परिणाम करत होत्या. हळूहळू 4था 5वा 6वा 7वा महिना लागला. आणि गर्भावस्थेमध्ये 7वा 8वा महिना लागल्यानंतर प्रत्येक मातेला प्रत्येक आईला काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी ल्यावं वाटतं. त्यालाच डोहाळे असं म्हणतात. लक्ष्मीबाईने जिजाऊंना विचारलं, जिजाऊ प्रत्येक माऊलीला प्रत्येक आईला या अवस्थेमध्ये काहीतरी खावं वाटतं, काहीतरी प्यावं वाटतं, काहीतरी ल्यावं वाटतं. आपल्यालाही काहीतरी खावं वाटत असेल, आपल्यालाही काहीतरी ल्यावं वाटत असेल. सांगा ना आपले डोहाळे काय आहे? आपले डोहाळे काय आहे? त्यावेळी जिजाऊ उत्तरल्या
जिजाऊ म्हणतायत आम्हास काही ल्यावं वाटत नाही, आम्हास काही खावं वाटत नाही, आम्हास काही प्यावं वाटत नाही. जिजाऊ, आऊसाहेब, मग काय वाटतंय तुम्हाला? काय आहे तुमचे डोहाळे? सांगा ना आम्हाला. आणि गरजल्या त्या रणरागिनी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत मुंग्यांच्या रांगा सडसडत गेल्या, हाताच्या मुठ्या आवळल्या, श्वास चढला, हृदयाचे ठोके वाढले, नेत्रातून तप्त लालबुंद ज्वाळा बाहेर फेकू लागल्या आणि ती रणरागिणी बोलू लागली, लक्ष्मीबाई, आम्हास काही खावं वाटत नाही, आम्हास काही प्यावं वाटत नाही, आम्हास काही ल्यावं वाटत नाही. आम्हास वाटतं एखादी तलवार हातात घ्यावी, आम्हास वाटतं भवानी आईची कवड्यांची माळ गळ्यामध्ये घालावी, आम्हास वाटतं कपाळी शिवगंध लेवावा, आम्हास वाटतं डोक्यावर जिरेटोप घालावा, आम्हास वाटतं घोड्यावर स्वार होऊन सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये जावं, आम्हास वाटतं ज्या हैवानांनी माझ्या आया बहिणींची आबरू लुटली ना त्या हैवानांचं मस्तक धडा वेगळं करावं आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं, हे आम्हाला वाटतं. आणि खरोखर त्या चिंतनाचा परिणाम त्या गर्भावर झाला महाराज, गर्भावर झाला आणि पवित्र दिवस उजाडला आणि अन्यायाचा अंधकार दूर करणारा, दुष्टांचा संहार करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला की ज्यांच्या जन्मामुळे हे स्वराज्य घडलं आणि ही भूमी अन्यायात मुक्त झाली. राजाधिराज योगीराज गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. शिवनेरीवर शिवाजी राजांचा जन्म झाला महाराज आणि सर्व संस्कारांनी अभिभूत असणारं ते दिव्य बालक शिवनेरीवर दिसामासाने मोठं होऊ लागलं. जिजाऊंची सतर्कता फार होती. लहान वयातच रामाने कसा पराक्रम केला, श्रीकृष्णाची शिष्टाई कशी होती, भीष्म पितामह काय होते हे त्या सांगायच्या आणि अशा कृष्णाच्या त्या पराक्रमाच्या कथा सांगू लागल्या, शिष्टाई सांगू लागल्या आणि दिसामासाने शिवबा मोठे होऊ लागले. आणि खरोखर जसं एका माऊलीच्या अंतकरणात, जसं एकाच आईच्या अंतकरणात लेकराच्या हिताची चिंता असते, लेकराच्या हिताची तळमळ असते, अगदी तद्वत माझे तुकोबाराय म्हणतात, संतांच्या अंतकरणात सुद्धा आम्हा जड जीवांच्या हिताची तळमळ असते. तुकोबाराय तेच सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. लेकुराचे हित 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 वाहे माऊ लीचे
जिजाऊंचं ते अंतकरण पाहून, एका मातेचं आणि लेकराचं हे वर्णन पाहून, त्यांचं ते जीवन पाहून माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना माऊलींची आठवण झाली, साधू संतांची आठवण झाली. आणि बरं का, साधू संत हे आपले खरे मायबाप आहेत, हे आपले खरे मायबाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. म्हणून आपल्याला जन्म देणारी आई ती आपली आई आहेच, परंतु आपली खरी आई जर कोण असेल तर ते माऊली आहेत, ते साधू संत आहेत. म्हणून वारकरी संप्रदाय काय सांगतो? वारकरी संप्रदाय सांगतो, ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताबाईकडे बघावं, ज्याला दादा नसेल त्याने निवृत्ती दादांकडे बघावं, ज्याला काका नसेल त्याने सोपान देवांकडे बघावं, ज्याला बाप नसेल त्याने विटेवर उभ्या असणाऱ्या पांडुरंगाकडे बघावं, आणि ज्याला आई नसेल त्याने अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर माऊलींकडे बघावं, कारण ती जगाची माऊली आहे. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, हो, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय. एक जनतनी पाय वंदिताचे, एक जनतनी पाय वंदिताचे, ना पाहे आले कुळाचा विचार ना पाहे आले कुळाचा विचार कुळाचा ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. ज्ञानोबाराय अनाथांची माय आहे. आणि सांगेल, ज्ञानोबाराय फक्त अनाथांची माय नाही, तर ज्ञानोबाराय योग्यांची सुद्धा माय आहे. ज्ञानराज माझी योग्यांचे माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबाराय फक्त योग्यांची माऊली नाही, तर ज्ञानोबाराय वेदशास्त्रांची सुद्धा माय आहे. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणते ज्ञानाबाई आई. ज्ञानोबाराय साधकांची माय आहे, ज्ञानोबाराय योग्यांची माय आहे, ज्ञानोबाराय अनाथांची माय आहे, ज्ञानोबाराय वेदशास्त्रांची माय आहे. साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा माऊली, जगाची माऊली. महाराज एकदा परमपूज्य मामासाहेब दांडेकरांना एकाने प्रश्न विचारला, मामासाहेब या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं हो? संतांचे उत्तर सुद्धा फार मार्मिक असतात बरं का. मामासाहेबांना एकाने विचारलं, या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कुठलं? त्यावेळेस मामासाहेबांनी उत्तर दिलं, व्यवहारामध्ये संसारामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या लेकराची आई व्हायचं असेल तर सरकारी नियमानुसार 18-19 वर्ष पूर्ण असावे लागतात. व्यवहारामध्ये एखाद्या मुलीला एखाद्या लेकराची आई व्हायचं असेल तर सरकारी नियमानुसार विवाह योग्य झाल्यानंतर म्हणजेच 18-19 वर्ष पूर्ण असावे लागतात. पण अवघ्या 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहून संपूर्ण जगाची आई झाली. त्या माऊलीसारखं आश्चर्य या जगात कुठलंच नाही, या जगात कुठलंच. माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानोबाराई आई आहे, ज्ञानोबाराई आई आहे. आणि जसं संतांचं चित्त तुम्हा जडजीवांच्या हिताप्रती वाहत असतं ना, तसंच जिजाऊंचं जीवन होतं. जिजाऊंचं अंतकरण सुद्धा संत अंतकरणापेक्षा कमी नव्हतं महाराज. जिजाऊंचं अंतकरण सुद्धा तसंच होतं. तुम्ही म्हणाल कसं काय? तर 5 गोष्टी मी आपल्याला सांगेल, ज्या 5 गोष्टी संतांमध्ये असतात त्याच 5 गोष्टी जिजाऊ मातेमध्ये सुद्धा होत्या. म्हणून त्या राजमाता होत्या, म्हणून त्या रयतेच्या माता होत्या. कुठल्या 5 गोष्टी? पहिली गोष्ट जी संतांकडे असते, काय करतात संत? पहिली गोष्ट, संत स्वस्वरूपाची जाणीव तुम्हा आम्हाला करून देतात. दुसरी गोष्ट, संत हे अमृताचं स्तनपान करून साधकाचं पालन पोषण करतात. तिसरी गोष्ट, संत हे धर्माचं पालन करून धर्माची संस्थापना करतात. चौथी गोष्ट, संत हे संसाराची राख रांगोळी करून समाजाकरता जगतात. आणि 5वी गोष्ट, संत हे खऱ्या हिताचा मार्ग तुम्हा आम्हाला सांगतात. विठ्ठल 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 विठ्ठल. या 5 गोष्टी संतांमध्ये असतात. किती? 5. पहिली गोष्ट संत करतात कुठली? स्वस्वरूपाची जाणीव तुम्हा आम्हाला करून देतात. प्रत्येक जीवाला संत सांगतात, अरे बाबा तू सामान्य नाही. जसं स्वयं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हणावं, तुम्ही सामान्य नाही. ममे वंशो जीवलोके
जीवभूत सनातन. आपण साक्षात त्या भगवान परमात्म्याचे अंश आहोत महाराज. तसं संतांनी सांगितलं तू सामान्य नाही. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभाग्य संता, आहे ठाऊक सभाग्य संता. आहे ठाऊक सभाय संता, हे ठाऊक सभाय संता. तुझ्या नाही आणि मागुता गा, आई अलिक मागुता. तुझ्या नाही आणि मागुता गा. वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, करीतो फेरा. काय करतात संत? काय करतात? स्वस्वरूपाची जाणीव करून देतात. एक उदाहरण मी आपल्याला सांगेल याकरता. एक वाघाचा बछडा जन्माला आला महाराज. ते वाघाचं पिलू, तो वाघाचा बछडा. आणि जन्माला आल्यानंतर दुर्दैव असं की त्याची माय म्हणजे ती वाघीण त्या ठिकाणी तिने प्राणत्याग केला. वाघीण निघून गेली आणि ते बछडं जन्माला आलं. चालता येत नव्हतं पण कसं बसं उभं राहिलं. आणि उभं राहिल्यानंतर चालता 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 शेळ्या मेंढ्यांचा कळप त्याला दिसला. आणि दिसल्यानंतर ते वाघाचं बछडं होतं, परंतु शेळ्या मेंढ्यांच्या कळपामध्ये त्या ठिकाणी मिक्स झालं, गेलं त्या ठिकाणी. आणि गेल्यानंतर त्या शेळ्या मेंढ्यांमध्येच राहू लागलं, त्यांच्यामध्येच खेळ खेळू लागलं, त्यांच्यामध्येच झोपू लागलं, त्यांच्यामध्येच राहू लागलं. सगळ्या क्रिया त्यांच्यामध्येच करू लागलं. कोण? वाघाचं बछडं होतं, वाघाचं लेकरू होतं, पण राहिलं कोणामध्ये? शेळ्या मेंढ्यांमध्ये राहू लागलं. आणि त्यांच्याप्रमाणे शेळ्या मेंढ्या जशा वाकून पाणी प्यायच्या, घाबरून पाणी प्यायच्या, तसंच ते वाघाचं बछडं घाबरून वाकून पाणी प्यावू लागलं. लाजत गाजत ते सुद्धा घाबरायला लागलं. परंतु एक दिवस थोडंसं मोठं ते झालं. आणि मोठं झाल्यानंतर एक दिवशीचा प्रसंग आहे. मोठं झाल्यानंतर पाणी पित असताना त्याचं सहज लक्ष पाण्यामधल्या प्रतिबिंबाकडे गेलं. स्वतःचं प्रतिबिंब जे पाण्यात पडलं होतं त्याच्यामध्ये त्याचं लक्ष गेलं. आणि त्याने स्वतःचं प्रतिबिंब बघितलं आणि इतर मेंढरांचं प्रतिबिंब त्याने बघितलं. बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपली कंपनी वेगळी आहे आणि त्यांची कंपनी वेगळी आहे, असं त्याच्या लक्षात आलं महाराज. आणि तिथून त्याच्या विचाराला सुरुवात झाली की आपण वेगळे का, आपण वेगळे का. तो त्यांच्याबरोबर जाऊ लागला. पण त्याला तो चेहरा, जो प्रतिबिंब त्याने पाण्यात बघितलं होतं, ते त्याच्या स्वतः डोक्यात होत राहिलं, चिंतन होत राहिलं. आणि होता 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 एक दिवस असा उजाडला की एका दिवशी एका मोठ्या वाघाने डरकाळी फोडली. आणि डरकाळी फोडल्यानंतर हे सगळे शेळ्या मेंढ्या पळत पळत जाऊ लागले. आणि पळत असताना हे सुद्धा वाघाचं बछडं पळत होतं. त्या मोठ्या वाघाने बघितलं, हे शेळ्या मेंढ्या मला बघून पळतात, पण हा का पळतोय, हा का पळतोय. आणि पळणारा तो छोटा वाघाचा बछडा आहे ना, त्याच्या लक्षात आलं. त्याला ते आठवलं. काय आठवलं? ते पाण्यामध्ये पाहिलेलं प्रतिबिंब त्याला आठवलं. त्याने विचार करू लागला की जे प्रतिबिंब आपण पाण्यामध्ये स्वतःचं पाहिलं होतं, त्या प्रतिबिंबासारखंच प्रतिबिंब आपल्याला समोर दिसलं, तसंच दृश्य दिसलं. म्हणजेच आपली कंपनी आपल्याला सापडली, भेटली आपल्याला. हे आपल्या कंपनीतलं आहे, आपण गेलं पाहिजे, आपण गेलं पाहिजे. वाघाचा बछडा धैर्य एकवटलं आणि धैर्य एकवटून हिम्मत केली आणि पुढे गेला. आणि मोठ्या अशा प्रकारे धैर्याने गर्जना केली आणि सांगितलं की मी शेळी मेंढी नाही, तर मी एक वाघ आहे, मी एक वाघ आहे, मी एक वाघ आहे, असं त्या छोट्या बछड्याने सांगितलं. पण या छोट्या बछड्याने सांगायच्या अगोदर मोठ्या वाघाने डरकाळी फोडली, म्हणून छोट्या बछड्याला हे कळलं. तसे संत महात्मे गावागावात जाऊन डरकाळी फोडतात. मी वासुदेव तत्वता. अरे तू सामान्य नाही रे, तू वासुदेव आहे, तू साक्षात परमात्म्याचा अंश आहे. हे कार्य संत करतात. आता ऐका, जिजाऊंनी सुद्धा हेच कार्य केलं. कसं केलं, काय केलं? तर जिजाऊंनी इथे अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीत असलेल्या प्रत्येक हिंदूंना स्वस्वरूपाची म्हणजे क्षत्रिय वृत्तीची जाणीव करून दिली की तुम्ही सामान्य नाही, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही क्षत्रिय आहात. बाल शिवबाला सुद्धा अनेक प्रसंगातून त्यांनी उभं केलं, क्षात्र स्वरूपाची जाणीव करून दिली. आणि याच जाणीवेतील एक प्रसंग मी आपल्या समोर ठेवेल, प्रेरणादायी प्रसंग बाळ शिवबाचा आणि जिजाऊंचा. ऐका,
एकदा बाळ शिवबा आणि जिजाऊ दरबारामध्ये बसलेले असताना एक कवी त्या ठिकाणी आपलं काव्य सादर करण्याकरता आला. आणि कवी काव्य सादर करतोय कोणाचं, तर वीर पद्मिनीचं काव्य त्या ठिकाणी सांगतोय. आणि वीर पद्मिनीचं काव्य सांगत असताना, गात असताना बाळ शिवबा आपल्या मातेच्या मांडीवर बसून ते गीत ऐकताय आणि ऐकता अचानक शिवाजी महाराज म्हणजे बाळ शिवबा उठले आणि उठल्यानंतर दरबार सोडून निघून जाऊ लागले. त्यावेळी जिजाऊंनी अडवलं, बाळ शिवबा राजे कुठे चालला आहात, कशा करता चाललेला आहात, का जात आहात दरबार सोडून. तेव्हा बाळ शिवाजी म्हणू लागले की आई, मला हे पद्मिनीची व्यथा ऐकवत नाही, तिच्या वेदना तिचं दुःख मला ऐकवत नाही, मी नाही ऐकू शकत, म्हणून मी दरबार सोडून चाललोय. आणि हे ऐकल्यानंतर कडाडल्या जिजाऊ आणि जिजाऊ बोलू लागल्या, अरे याच्याही पेक्षा भयंकर घटना आता सध्याच्या घडीला घडत आहेत. तुझ्या सख्ख्या काकीला मुघलांनी उचलून नेलं, तिचं अपहरण केलं, स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहे आणि अशा घटना सध्या घडत आहे. सध्या ही सद्य परिस्थिती असताना असे प्रसंग तू ऐकायला घाबरतोय, तर अशा प्रसंगाविरोधात प्रतिकार तू कधी करणार, केव्हा करणार. बस इथंच मुकाट्याने ऐक, मन घट्ट कर, तू क्षत्रिय आहेस असं घाबरून पळून जायचं नाही. हो, महाभारताच्या युद्धामध्ये गांडीव व धनुष्य हातामध्ये घेऊन गात्र गलित झालेल्या अर्जुनाला ज्यावेळी श्रीकृष्णाने ज्ञानोपदेश दिला, आज जिजाऊ श्रीकृष्णाची भूमिका बाळ शिवबा समोर पूर्ण करत आहे. आणि त्या ठिकाणी बाळ शिवबाला जिजाऊंनी क्षत्रिय स्वरूपाची जाणीव करून दिली, म्हणजेच स्वस्वरूपाची जाणीव करून दिली. विठ्ठल विठ्ठल दुसरी गोष्ट संत करतात. कुठली गोष्ट, तर संत करतात ते म्हणजे अमृताचा पान्हा पाजून साधकाचं पालन पोषण करतात. माऊलीने जसं वर्णन केलंय, माऊली काय करतात, 17 स्तन्य देसी अनहताचा हल्लरू गासी समाधी बोधे निजविसी बुझावोनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझिया पाऊली या कारणे मी सावली नसंडी तुझी. संत काय करतात, साधकाला अमृतपान करवतात, त्याचं पालन पोषण करतात. आणि जिजाऊंनी सुद्धा पालन पोषण केलं, फक्त बाळ शिवबाचं नाही तर रयतेचं सुद्धा केलं. खरं सांगायचं झालं तर एक प्रश्न मी इथे उपस्थित करेल, आणि तो प्रश्न असा की जिजाऊ या शिवबांच्या माता अगोदर की रयतेच्या माता अगोदर, त्या माता कुणाच्या. तसं पाहिलं तर त्या शिवबांच्या माता म्हणून ओळखल्या जात्या, पण जिजाऊ या शिवबांच्या माता नंतर होत्या, त्या अगोदर रयतेच्या माता झाल्या. कारण रयतेविषयी अंतकरणात तळमळ निर्माण झाली, कळवळा निर्माण झाला. आणि कसा रयतेचं पालन पोषण जिजाऊंनी कसं केलं, तर इतिहासामध्ये त्याचं वर्णन आहे की ज्यावेळेस जिजाऊ बाळ शिवबाला घेऊन पुण्यामध्ये आला ना, त्यावेळेस पुण्याची अवस्था अशी होती की मुघली बादशहाने त्या ठिकाणी लोखंडी अवजारं जमिनीत पुरली होती. नांगर फिरवला होता गाढव जुंपून, आणि नांगर फिरवला होता, लोखंडी अवजारं जमिनीमध्ये त्या ठिकाणी गाडली होती, आणि पुण्याच्या वेशीवर फुटका पैसा आणि तुटकी चप्पल अडकवली होती. जिजाऊंनी काय केलं, तर जिजाऊंनी पुण्यात प्रवेश केल्या केल्या तो फुटका पैसा आणि तुटकी चप्पल त्या ठिकाणी काढली आणि फेकून दिली. संपूर्ण प्रजेला एकत्रित जमवलं, त्यांच्या अंतकरणात विश्वास निर्माण केला आणि रयतेला सांगितलं, आता तुम्ही या भूमीमध्ये बियाणं पेरायचं आणि बरं का पीक घ्यायचं. रयत आली, प्रजाजन आले आणि रयत म्हणू लागले, आऊसाहेब आपण म्हणताय खरं की या भूमीत पीक घ्यायचं, परंतु पीक घ्यायला आमच्याकडे काहीच नाही, बियाणं नाही, अवजार नाही, आम्ही कसं पीक घ्यायचं. जिजाऊ रयतेच्या आई कशा ठरल्या, जिजाऊंनी रयतेचं पालन पोषण कसं केलं एका मातेप्रमाणे ऐका. जिजाऊंनी सगळ्या रयतेला एकत्रित केलं, त्यांच्या अंतकरणात विश्वास निर्माण केला, आणि एवढंच नव्हे तर त्यांना या जमिनीतून पीक घेण्याकरता बियाणांचे सुद्धा वाटप केलं. आणि नुसतं बियाणं दिलं नाही तर अवजारं सुद्धा दिले, नांगर सुद्धा त्या ठिकाणी दिल्या, आणि सगळे अवजारं त्यांना दिले आणि सांगितलं, काळजी करू नका, या जमिनीत प्रयत्न करा, कष्ट करा, मेहनत करा, सोन्यासारखं पीक उगवेल. आणि याच्याकरता जिजाऊंनी बाळ शिवबाला घेतलं आणि सुवर्णाचा नांगर त्या ठिकाणी या जमिनीवर त्या ठिकाणी फिरवला, आणि फिरवल्यानंतर रयतेला सांगितलं की याच भूमीतून सुवर्णासारखं पीक नक्की फुलेल, नक्की पिकेल, तुम्ही काळजी करू नका. आणि रयतेचा विश्वास जिंकल्यानंतर आऊसाहेबांनी ते बीज दिलं,
आणि बीज दिल्यानंतर रयतेने सुद्धा प्रजाजनांनी सुद्धा खूप कष्टाने खूप मेहनतीने ते बीज आपलं शेतीमध्ये पेरलं. आणि ऐका, प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं बरं का. हा हात कुणातरी भविष्यकाराला दाखवून भविष्य पाहण्यापेक्षा या हाताने मेहनत करा, तुमच्या हाताला यश नक्की मिळेल, यश नक्की प्राप्त होईल. आणि त्या हाताने मेहनत केली, प्रयत्न केले, शेतीमध्ये पीक त्या ठिकाणी बियाणांची पेरणी केली आणि अगदी थोड्याच कालावधीमध्ये सोन्यासारखं पीक डोलू लागलं. आणि डोलल्यानंतर ते पीक ज्यावेळेस आलं, ते धान्य ज्यावेळेस आलं, रयतेला इतका आनंद झाला महाराज, आनंदाचे अश्रू निर्माण झाले, आनंदाचे अश्रू येऊ लागले. ते धान्य घेतलं आणि ती रयत, ती प्रजा ते धान्य घेऊन जिजाऊंच्या दरबारामध्ये आल्या. आऊसाहेब, हे आपली देण, हे आपण दिलं आम्हाला, म्हणून हे आपल्याला घ्या. पण जिजाऊंनी काय केलं? जिजाऊंनी सांगितलं, हे मला नको, हे जे धान्य तुम्हाला जमलेलं आहे ना, हे धान्य तुम्ही प्रयत्नाने मिळवलेलं आहे ना, यातलं अर्धं धान्य तुम्ही पुढच्या पिकांसाठी बियाणं म्हणून वापरा. आणि यातलं जे धान्य उरलेलं आहे, हे धान्य तुम्ही तुमच्या लेकरा बाळांना द्या, त्यांचं पालनपोषण करा, त्यांना पोटभर खाऊ पिऊ घाला आणि त्यांना सुखाचे दिवस आता येऊ द्या, पोटभर त्यांना खाऊ द्या, त्यांना कपडे लत्ते घ्या. आणि असं ज्यावेळेस जिजाऊंनी सांगितलं ना, त्यावेळेस रयतेच्या डोळ्यातून भावनाचे अश्रू वाहू लागले. कारण कितीतरी काळ या भूमीमध्ये होत असणाऱ्या आक्रमणांमुळे कधी कधी मुलाबाळांना अर्धपोटी उपाशी झोपायला लागायचं, तर कधी कधी फक्त पाणी पिऊन झोपायला लागायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पोटभर खा, असं जिजाऊंनी सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशा प्रकारे त्या रयतेच्या माता बनल्या. विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आता आऊसाहेबांनी काहीही सांगावं आणि त्याच्याकरता आम्ही अर्ध्या रात्री सुद्धा तयार हो, हातामध्ये तलवार घेऊ, अशी परिस्थिती, असा विश्वास प्रजाजनांच्या अंतकरणामध्ये जिजाऊ आईसाहेबांनी निर्माण केला. म्हणजेच एक प्रकारे प्रजाजनांना अन्नधान्य देऊन, त्यांना धान्य देऊन, त्यांना बियाणं देऊन त्यांनी प्रजाजनांचं पालन पोषण केलं. म्हणजे संत जसं भक्ताचं, साधकाचं पालन पोषण करतात, तसं जिजाऊंनी रयतेचं पालन पोषण केलं. म्हणून त्या रयतेच्या माता झाल्या. विठ्ठल 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 दोन गोष्टी सांगितल्या आपण. पहिली गोष्ट, संत काय करतात? स्वस्वरूपाची जाणीव करून देतात. जिजाऊंनी काय केलं? परकीयांच्या गुलामगिरीत असणाऱ्या इथल्या भूमिपुत्राला क्षत्रिय वृत्तीची, स्वतःच्या स्वरूपाची, स्वतःच्या धर्माची जाणीव करून दिली. दुसरी गोष्ट संत करतात. कुठली गोष्ट करतात? ते म्हणजे साधकाचं पालन पोषण करतात. आणि जिजाऊंनी तेच केलं. जिजाऊंनी रयतेचं पालन पोषण केलं, त्यांना अन्नधान्य दिलं, त्यांच्या गरजा समजून घेतल्या. तिसरी गोष्ट संत करतात. कुठली गोष्ट करतात? संत धर्माचं पालन करतात, धर्माचं पालन. म्हणून तुकोबाराय म्हणतात, धर्माचे पालना करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. संत काय करतात? संत धर्माचं पालन करतात, पाखंड खंडन त्या ठिकाणी करतात. आणि जिजाऊंनी काय केलं? जिजाऊंनी सुद्धा धर्माचं पालन केलं.
एक प्रकारे हिंदवी स्वराज्य निर्माण करून आया बहिणींवर होणारा अत्याचार थांबवून जिजाऊंनी धर्म त्या ठिकाणी मजबूत केला, धर्माचं रक्षण केलं, धर्म सुरक्षित केला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्यावेळेस जिजाऊ पुण्यात आल्या आणि पुण्यात आल्यानंतर पुण्यातील कसबा या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. म्हणजेच एक प्रकारे मंदिरांची स्थापना त्यांनी केली. त्यांच्या अंतःकरणामध्ये धर्माविषयी, साधू संतांविषयी, स्त्रियांविषयी, माता भगिनींविषयी आदर होता आणि तोच आदर त्यांनी शिवबाला सुद्धा करायला सांगितला. आणि म्हणून तो धर्म वाचला पाहिजे, तो धर्म जगला पाहिजे आणि असा धर्म सुरक्षित राहिला पाहिजे. आणि याच्याकरता स्त्री म्हणजेच आई, एक मुलगी, एक स्त्री खंबीर असणं आवश्यक आहे. स्त्रीचा आदर कसा केला पाहिजे, सत्कार कसा केला पाहिजे, हे संस्कार जिजाऊंनी आपल्या लेकराच्या अंतःकरणात असे ठसावले की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माता भगिनींचा आदर माझ्या राजाने केला. ती ओळख झाली महाराज, ती ओळख झाली. सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब राजांचा, सगळ्यात मोठा शत्रू. पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले ना, त्यावेळेस औरंगजेबाने म्हणावं, आपल्या मुलाला सांगावं, शहजादे शिवाजी को तुम कितना समझ पाए मुझे पता नहीं, लेकिन औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. औरत गाना नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जामीर के लोक खडे किए. अहो महाराज गेल्यानंतर तो औरंगजेब हात वरती करतोय आणि म्हणतोय, या खुदा, या अल्लाह, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बहनों की इज्जत करने वाला मसीहा आज तेरे पास आ रहा है, आज तेरे पास आ रहा है. हे जिजाऊंनी दिलेले संस्कार की ज्याच्यामुळे धर्म टिकला, ज्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट संत करतात, काय करतात, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण जड जीवांचा उद्धार झाला पाहिजे, समाजाचं कल्याण झालं पाहिजे. देव देश धर्मा करता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली महाराज. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही. राख रांगोळी झाली तरी चालेल, संसार उजाड झाला तरी चालेल, परंतु जनसामान्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांचं हित झालं पाहिजे, त्यांचं भलं झालं पाहिजे. परोपकाराचा धर्म त्यांनी कधीही सोडला नाही. आणि जिजाऊ, आता या जिजाऊंकडे, जिजाऊने काय केलं, जिजाऊंचं जीवन सुद्धा संतांपेक्षा कमी नव्हतं महाराज. या जिजाऊचे एवढे उपकार आहे महाराष्ट्रावर, एवढे उपकार आहे की तुम्ही आम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास ही तिचीच देण आहे महाराज, तिचीच देण आहे. कारण सोन्यासारख्या संसाराची राख रांगोळी झाली. स्वतःचा पुत्र जिने स्वराज्याला अर्पण केला, रयतेला अर्पण केला. जिने म्हणावं, या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण परकीयांची गुलामगिरी करायची नाही, गुलामगिरी करायची नाही असं तिने म्हणावं. म्हणजे स्वतःच्या संसाराची राख रांगोळी झाली. स्वतःच्या संसाराकडे नाही लक्ष दिलं. अहो पतीला सोडून त्या ठिकाणी पुण्यामध्ये बाळ शिवबांच्या हिताकरता ही माऊली आली. म्हणजेच परोपकार, देव देश धर्म यांच्याकरता, यांच्या हिताकरता तिचं काळीच तिचं अंतकरण तिळतिळ तुटत होतं. जसं संतांचं बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून जसं साधू संत करतात, काय करतात तर परोपकार करतात, तसाच जिजाऊंनी केला. आणि पाचवी गोष्ट संत करतात, कोणती तर संत या जगाला आपलं खरं हित सांगतात. आता खरं हित सांगतात म्हणजे खोटं हितही असलं पाहिजे. आपण खोट्या हिताच्या आशेत असतो महाराज. आपल्या हिताच्या व्याख्या काय असतात, आपल्याला वाटतं गाडी घेतली म्हणजे हित झालं,
एखादा ब्लॉक घेतला म्हणजे हित होईल. हिताच्या व्याख्या बदलत चालल्या महाराज. आणि लोक आजकाल या हिताच्या इतके मागे आहेत की आपलं जीवन कोणत्या दिशेला चाललं हे त्यांना कळत नाही. एक आजोबा डॉक्टरांकडे आले आणि डॉक्टरांकडे आल्यानंतर आजोबांची अवस्था पाहून डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या आणि टेस्ट केल्यानंतर डॉक्टर आजोबांना म्हणाले, आजोबा 2 ब्लॉक आहेत, 2 ब्लॉक. काय म्हणाले आजोबा? 2 ब्लॉक आहे. आजोबा म्हणतात, नाही 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 2 ब्लॉक नाही, 3 आहेत. 2 डोंबिवलीत आहेत आणि 1 कल्याणमध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे आपलं हित असं असतं, याच्यात हित होईल, त्याच्यात हित होईल. आपल्या हिताच्या व्याख्या अशा असतात. पद मिळालं म्हणजे हित होईल, प्रतिष्ठा मिळाली म्हणजे हित होईल, अधिकार मिळाला म्हणजे हित होईल. पण खरं हित काय आहे? खरं हित काय? ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिय मन शुद्ध भावे, करोनिय मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिय मन एकविध, करोनिय मन एकविध, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. देवाचं चिंतन करणं हे खरं हित आहे आणि ते देवाचं चिंतन झालं पाहिजे याच्याकरता साधू संतांनी प्रयत्न केले. जिजाऊंनी सुद्धा खरं हित शिवबाला सांगितलं की शिवबा खरं हित काय आहे, खऱ्या हिताचा मार्ग काय आहे. देवाची, देशाची, धर्माची सेवा करणं, साधू संतांचा आदर करणं. बघ रामाचं जीवन, अरे शिवबा बघ कृष्णाचं जीवन, काय जीवन होतं. साक्षात अवतारी पुरुष होते तरी सुद्धा राम केला पूर्ण ज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु संदीपान, पूर्ण ब्रह्म दाविले. राम कृष्ण अवतारी पुरुष होते तरी सुद्धा त्यांनी गुरु केले, साधू संतांची सेवा केली. शिवबा हेच खरं हित आहे, साधू संतांची सेवा करणं, भगवंताचं नाम मुखामध्ये घेणं हेच खरं हित आहे. म्हणून शिवबा राजांवर त्या ठिकाणी ते संस्कार झाले आणि छत्रपती शिवाजी राजांनी जगद्गुरु तुकोबरायांचा मार्ग अंगीकारून, समर्थ रामदासांचा मार्ग अंगीकारून ते त्या हितेच्या दिशेला जाऊ लागले. म्हणून प्रत्येक युद्धाची सुरुवात करत असताना त्याने गर्जना करावी, हार हार महादेव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशा प्रकारे जसं आई लेकराचं हित साधते, का साधते? कारण तिच्या अंतकरणात कळवळा निर्माण होतो. तो कळवळा लाभाशिवाय होतो. तसंच संतांच्या अंतकरणात निर्माण होणारा कळवळा हा लाभाशिवाय असतो. तुकोबाराने सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात. कलवलाची जाती, ऐसी कलवलाची जाती, ऐसी गळवल्याची जाती, ऐसी गळवल्याची जाती, जाती, ऐसी कलवलाची जाती, ऐसी कलवलाची जाती, ऐसी गळवल्याची जाती, ऐसी गळवल्याची जाती, करीला भाविन हृदय, करीला भाविन हृदय, ऐसी गळवल्याची जाती, ऐसी गळवल्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभा विनपिती. लाभाशिवाय प्रेम करतात ते संत असतात. जशी आई लाभाशिवाय पुत्रावर प्रेम करते. एवढंच नव्हे तर पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वईस आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुकोबाराय संतांवर आपला भार टाकतात, ओझं टाकतात. तसं आपणही आपला भार साधू संतांवर सोपवला पाहिजे. आपणही आपला भार साधू संतांवर सोपवून आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. आज जिजाऊ जयंती आणि या जिजाऊंनी आपल्यावर एवढे उपकार केले.
आणि म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना अभिवादन तर करायचं, परंतु इथल्या लेकीने स्वतःला कमी समजायचं नाही बरं का. कारण आपण सुद्धा जिजाऊंच्या लेकी आहोत, आपण सुद्धा जिजाऊंच्या कन्या आहोत, आपण सुद्धा जिजाऊंच्या लेकी आहोत. ती ऊर्जा, ते धैर्य, तो पराक्रम, ते सामर्थ्य आपल्यात सुद्धा आहे. म्हणून जाता जाता एक गोष्ट नक्की सांगून जाईल या जिजाऊंच्या लेकीला, या महाराष्ट्रातल्या लेकीला, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची लेख आहे. भगव्याची रक्षणे तू, स्वराज्याची लेख आहे. अगं दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे, तू जिजाऊंची लेख आहे, तू जिजाऊंची लेख आहे. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले पुरले वेडे वाकडे उतरे करा क्षमा पराध महाराज तुम्ही. हा नाही विचारिला अधिकार म्या तुला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकिंगरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम, देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम